आज आपण झटपट तयार होणार अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे। रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता, जाड बारीक। त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे, 2 चमचे भिजवलेले पोहे, 1 चमचा साखर टाकायची आहे, 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला खाण्याचा सोडा टाकून सर्व जिन्नस छान असे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। आता या पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला काहीशी अशा पद्धतीची ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला मस्त असे डोसे तयार करायचे आहे। तर ह्या पिठाला अजिबात आपल्याला फर्मेंट वगैरे करत ठेवण्याची अजिबात गरज नाही। तर माझ्याकडे एक पॅन आहे, तो छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे। त्यावरती जे मिश्रण आहे ते ओतून घ्यायचं आणि मिश्रण टाकल्याच्या नंतर गॅस मंद करायचे, खालची बाजू छान भाजून घ्यायची। त्यानंतर जो डोसा आहे तो काढून घ्यायचा आहे। सेम पद्धतीने सर्व डोसे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। तर मस्त असे आपले जे डोसे आहे हे तयार झालेले आहे। कुठलंही पीठ फर्मेंट न करता मस्त असे आपण काही मिनिटातच हे डोसे तयार करू शकता। तर यासोबत लागणारी चटणी आणि हे डोसे याची संपूर्ण रेसिपी अश्विनी अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलवरती